जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील बोरगाव खुर्द येथे ग्रामपंचायत कारभाराच्या कथित वादातील व्हायरल व्हिडिओला नवे वळण मिळाले असून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत। सरपंच यांचे समर्थनार्थ गावकरी पुढे सरसावले असून मारहाण झाल्याचा आरोप करणारे भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले रवींद्र पाटील यांच्या विरोधातच गावातील ग्रामस्थांनी धरणगाव पोलीस ठाण्यात बीडीओ व तहसीलदार यांकडे निवेदन सादर करून जवान रवींद्र पाटील यांच्यावर विविध आरोप केले आहेत। निवेदनानुसार रवींद्र पाटील हे सुट्टीवर गावात आल्यानंतर कथितपणे मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, ग्रामपंचायतीच्या कामकाजात अडथळे निर्माण करणे तसेच नागरिकांच्या परवानगीशिवाय त्यांचे व्हिडिओ चित्रित करून समाज माध्यमांवर प्रसारित करणे अशा प्रकारच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अनेक वेळा समज देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झालेली नसल्याने पोलिसांनी त्यांना बोलावून कायदेशीर समज द्यावी व आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। तसेच योग्य कारवाई न झाल्यास जिल्हा पोलीस प्रशासन तसेच संबंधित सैन्य अधिकाऱ्यांकडेही तक्रार करण्यात येईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। याशिवाय नेहमीच ग्रामपंचायत कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरपंच पतीचा ग्रामपंचायत कारभाराशी संबंध नसतानाही सरपंच पतीला ग्रामपंचायत संबंधी जाब विचारल्याने सरपंच पतीकडूनच आपल्याला मारहाण झाल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित करून जनतेची दिशाभूल करण्यात आली। रवींद्र पाटील यांकडून ग्रामपंचायतीवर माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करून समर्पक उत्तरे देऊनही द्वेषापोटी ग्रामपंचायतीस वारंवार वेठीस धरण्यात येते। अशा कुरापतींमुळे गावाची बदनामी होत असल्याचा आरोपही निवेदन देते वेळी समाजसेवक व ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे। मी अर्चना दिनकर पाटील सरपंच। तर ह्या भाऊने असले व्हिडिओ टाकले की मला मारहाण केली, तर मारहाण काही झालेली नाही भावाला। आम्ही ग्रामपंचायतीत अंगणवाडीची जागा निघालेली असून तिथं आमच्या महिलांची चर्चा चालू असताना हा मला आला प्रश्न विचारण्यासाठी की ग्रामपंचायतीच्या निधीविषयी। आम्ही त्या भाऊला सांगितलं की दारू पिलेला होता की भाऊ तू शुद्धीवर ये आणि त्यानंतर आम्हाला माहिती विचार। तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। पाऊस चालू असताना बाहेर तो धक्काबुक्कीच्या परिस्थितीत तो पायरीवरून खाली सरकला आणि त्याला लागलं। मारहाण हा काही त्यातला विषय नाही आहे। मी नासिर पठाण बोरगाव गावाचा रहिवासी आहे आणि परिसरात माझी ओळख एक माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून आहे, सामाजिक कार्यकर्ता म्हणून आहे। मी अनेक वर्षापासून बोरगाव ग्रामपंचायत ज्या गोष्टीवर मला शंका झाली किंवा भ्रष्टाचार झालेला आहे असं शंका झाली तर माहिती अधिकाराचे अर्ज टाकतो आणि मला नेहमी माहिती अधिकाराचे अर्जाचे उत्तर रीतसर आणि संसदीय पद्धतीने हेमंत सरपंच यांच्या पत्नी यांनी मला नेहमी उत्तर दिलेलं आहे, शांततेने उत्तर दिलेलं आहे आणि माझ्या शंकाचे निरासन झालेलं आहे। म्हणून मी सैनिक रवींद्र पाटील याला विनंती आणि आवाहन करतो की तुझ्या शंकांचे काही निरासन करायचे असेल, तुला काही शंका असेल तर तू बोरगाव ग्रामपंचायत याला रीतसर आणि संसदीय मार्गाने लोकशाही मार्गाने अर्ज कर आणि तुला उत्तर नाही भेटत असल्यास तेव्हा आम्ही तुझ्यासोबत राहू। परंतु तू आता ज्या पद्धतीने वागतोय, सोशल मीडियावर गावाची बदनामी करतोय, बरोबर नाही आहे। तुला ज्या गोष्टीवर शंका आहे, प्रॉब्लेम आहे, तू त्या पद्धतीने त्या गोष्टीवर तू रीतसर अर्ज कर आणि तुझ्या रीतसर अर्जाचे उत्तर नाही झालं तर आम्ही तुझ्यासोबत आहोत। आमच्या गावातील घटना जे काही घडली आहे त्याच्याबद्दल आम्ही हा व्हिडिओ बनवत आहे। आमच्या गावातील नवजवान सैनिक रवींद्र जयराम पाटील या भाऊने ग्रामपंचायत कार्यालयाला माझी मिसेस सरपंच अर्चना दिनकर पाटील बसलेली होती, तेव्हा ह्या भाऊने ते ग्रामपंचायतवर जाऊन ग्रामपंचायतबद्दल माहिती विचारली। माहिती विचारत असताना ह्या भाऊला काहीच समजत नव्हतं। एकदम बेशुद्धीसारखा अमानुष पद्धतीने बोलत होता, अश्लील पद्धतीने आरोड्या मारत होता, शिवीगाळ करत होता। त्यामुळे ग्रामपंचायतमध्ये गोंधळ उडाला, धक्काबुक्की झाली आणि हा भाऊ पायऱ्यांवरून खाली कोसळला आणि हा त्रास त्या भाऊचा 2 वर्षापासून नेहमी वारंवार चालूच होता। आम्ही खूप प्रेमाने त्या भाऊला समजत होतो, तुला काय अडचणी आराखडे घेऊन घे, चेक करून घे, ग्रामपंचायत सर्व त्याला दप्तर आम्ही समजत होतो, पण तो भाऊ समजण्याच्या कंडिशनमध्ये नव्हता आणि खाली पडल्यावर त्याला लागलं, थोडी धक्काबुक्की झाली आणि परत लगेच पोलीस स्टेशनला जाऊन मला मारलं, मला हाणलं, मला झोडलं असे केस करून तयार करून आमच्यावर गुन्हा दाखल केला आणि तिथून परत लोकांना भावनिक होण्यासाठी लाईक भेटायला पाहिजेत काहीतरी त्याच्या डोक्यात असेल म्हणून व्हिडिओ तयार करून
तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला गेला, पोलीस स्टेशनला गेला, जिल्हाधिकाऱ्यांना हा व्हिडिओ व्हायरल व्हायला पाहिजे. आम्ही नौजवान सैनिकांचा आदर करतो, आम्ही त्यांची इज्जत करतो, पण हा भाऊ नेहमी आम्हाला वारंवार त्रासच देत राहतो. राहिला विषय गुलाब भाऊंचा आणि प्रताप भाऊंचा, त्यांनी या गोष्टींमध्ये कधीही आम्हाला सहकार्य केलं नाही. अशा वैयक्तिक राजकारणात ते कधीही सहभाग घेत नाही. त्याचंही नाव त्या भाऊने जोडून दिलं. तो भाऊ या गोष्टींमध्ये अतिशय हुशार आहे आणि आमच्यापेक्षा नक्कीच तो या गोष्टींचा त्या 3-4 वर्षापासून अभ्यास करतच राहतो आहे की कसं बोलायचं, कसं काय करायचं, गावात शासकीय कामंसुद्धा होऊ द्यायचं नाही. आम्हाला एवढा त्रास दिला, पण आमचा भावकीतला माणूस होता म्हणून आम्ही दुर्लक्ष करत होतो. आणि आम्ही असे वाईट लोक राहिलो असतो तर आम्हाला सरपंच पदावर गावकऱ्यांनी बसवलं नसतं आणि आम्ही भ्रष्टाचार केला असता तर आधी तो भाऊ गावात त्याचं वास्तव्य कमी, तो ड्युटीला असतो, सुट्टीवर आल्यावर हे धिंगाणे करत बसतो. गावकरी तर नेहमी आमच्या सोबत असतात. तुम्ही गावकरी आता एवढे सोबत माझे गावकरी आलेले आहेत, त्यांना तुम्ही विचारू शकता. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.